क्या बोलती पब्लिक. माय नेम इज अमोल जोशी अँड वेलकम टू जोशीज अकॅडमी. मित्रांनो, तर आपण घेऊन आलेलो आहोत केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन पार्ट 2. तर आपण काल पाहिलं होतं की केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, फिजिकल चेंज काय असतो, केमिकल चेंज काय असतो, त्याचबरोबर एखाद्या रिॲक्शनला कसं लिहायचं, वर्ड इक्वेशनमध्ये लिहायचं, केमिकल इक्वेशनमध्ये लिहायचं, त्याचबरोबर आपण एखाद्या रिॲक्शनला कसं लिहू शकतो, द रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिॲक्शन. मी तुम्हाला सांगितलं होतं की रिॲक्टंट नेहमी लेफ्ट साईडला, प्रोडक्ट नेहमी राईट साईडला, दोघांच्यामध्ये काय असतो, ॲरो असतो. मग तुम्हाला मी सांगितलं होतं की एकापेक्षा जास्त जर प्रोडक्ट किंवा रिॲक्टंट असतील तर त्या दोघांच्यामध्ये काय लिहितो आपण, प्लस सिम्बॉल लिहितो. त्याचबरोबर तुम्हाला जर रिॲक्शनमध्ये फिजिकल स्टेट दाखवायची असेल तर आम्ही काय करतो, त्या कंपाऊंडच्या खाली किंवा त्या एलिमेंटच्या खाली काय करतो आपण, ब्रॅकेटमध्ये सॉलिड, लिक्विड, गॅस आणि ॲक्वियस असं लिहित असतो. सॉलिडला यस, गॅसला जी, लिक्विडला यल अँड ॲक्वियसला ए किंवा असं लिहितो. त्याचबरोबर मग आपण पुढे काय पाहिलं होतं, पुढे पाहिलं होतं की एखादी रिॲक्शनमध्ये जर हीटचा यूज होत असेल तर आम्ही ॲरोवरती काय लिहितो, हीट लिहितो. सॉरी, हीट नाही, ट्रायंगल करतो. 1 सेकंड. जर एखाद्या रिॲक्शनमध्ये हीट यूज होत असेल तर आम्ही काय करतो, ॲरोवरती काय लिहितो, हीट लिहितो. एखाद्या रिॲक्शनमधून जर हीट बाहेर पडत असेल तर आम्ही काय करतो, सर्वात शेवटी हीट रिलीज झाली म्हणून असं सांगत असतो. त्याचबरोबर आम्हाला जर काही स्पेसिफिक कंडिशन लिहायची असतील, टेम्परेचर लिहायचं असेल, प्रेशर लिहायचं असेल तर आम्ही काय करतो, ॲरोवरती टेम्परेचर आणि कॅटलिस्ट वगैरे लिहित असतो. कॅटलिस्ट काय असेल आपण ते पुढे पाहणारच आहेत, ठीक आहे ना. त्याचबरोबर तुम्हाला जर काय अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय असते, एखाद्या कंपाऊंड, आम्ही जर कंपाऊंड कॉन्सन्ट्रेटेड वापरला असेल, कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय, 100% प्युअर, त्याला काय म्हणतो आपण, कॉन्सन्ट्रेटेड. आणि पाणी मिक्स असेल तर डायल्यूट. इथंपर्यंत आपण काय केलेलं होतं, पाहिलेलं होतं. आज आपण चालू करणार आहोत अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्या टॉपिकचं नाव आहे मित्रांनो, ते म्हणजे बॅलेन्सिंग अ केमिकल इक्वेशन. माझ्याकडं ज्यावेळेस तुम्ही बैलेंसिंग शिकाल, ह्याच्यानंतर तुम्हाला कभी बैलेंसिंग सीखने की ज़रूरत ही नहीं है. तो देखिए बच्चों कि एखाद्या रिएक्शन को बैलेंस करना क्यों ज़रूरी है, ऐसा क्वेश्चन दिमाग में आना चाहिए अपने. एखाद्या रिएक्शनला बॅलेन्स का करायचं, कारण अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय सांगतोय की समजा मी तुम्हाला एक रिएक्शन सांगतो. फॉर एक्झाम्पल, आता समजा आपण एखाद्या बीकरमध्ये 1 किलो येणे घेतलोय फॉर एक्झाम्पल, आणि त्याचबरोबर 1 किलो CL घेतलोय फॉर एक्झाम्पल. त्या दोघांचं मिळून मास किती झालं, ह्या दोघांचं मिळून मास झालं 2 किलो, ठीक आहे ना. ह्या दोघांमध्ये आता काय होणार आहे, दोघांमध्ये आता होणार आहे रिॲक्शन, आणि रिॲक्शन झाल्यानंतर तिथे काय तयार होणार आहे, NaCl तयार होणार आहे, ठीक आहे ना. मग जर हे कोण आहेत, हे आहेत आमचे रिॲक्टंट. हे कोण आहेत आमचे रिॲक्टंट, कारण की रिॲक्टंट म्हणजे काय हो, एखाद्या रिॲक्शनमध्ये जे भाग घेतात, जे पार्टिसिपेट करतात, उसको हम क्या बोलते हैं, रिॲक्टंट. जो रिॲक्शन से बाहर निकल के नया प्रोडक्ट बनने वाला है उसको हम क्या बोलते हैं, प्रोडक्ट बोलते हैं. तो पहले हमने क्या किया था, पहले हमने 2 किलो, उसमें से 1 किलो कौन था, सोडियम था, 1 किलो कौन था, क्लोरीन था. दोनों को मिला के कितना हुआ, इधर 2 किलो हुआ. आफ्टर रिएक्शन इधर क्या तैयार हुआ, इधर तैयार हुआ NaCl. इथं काय तयार झालेला आहे, NaCl तयार झालेला आहे. आणि अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासच्या म्हणण्यानुसार तुम्ही जेवढं मास रिॲक्शन होण्याच्या अगोदर घेतलं होतं तेवढंच मास तुमचं कधी पाहिजे, रिॲक्शन झाल्यानंतर पाहिजे. हा नियम कोणी सांगितला होता आम्हाला, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास यांनी सांगितलेला होता. मग ह्याचा अर्थ असा होतो की तुम्ही जर 100 Na घेतलात आणि तुम्ही जर 100 Cl घेतलात तर तयार होणारा NaCl किती पाहिजे, 100च पाहिजे, ठीक आहे ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की रिॲक्शनच्या अगोदर जेवढं मास आहे तेवढेच रिॲक्शनच्या नंतर मास पाहिजे. रिॲक्शनच्या अगोदर जेवढे ॲटम आहेत तेवढेच ॲटम रिॲक्शनच्या नंतर पाहिजे. त्यामुळं अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, हे युनिव्हर्सल लॉच्या म्हणण्यानुसार आम्हाला प्रत्येक रिॲक्शन काय करावी लागते, जेवढे ॲटम रिॲक्टंट साईडला आहेत तेवढेच ॲटम कुठं पाहिजेत, प्रोडक्ट साईडला पाहिजेत. क्लिअर आहे. तर बघा इथं आपण दाखवलं वेट मशीन, जेवढे रिॲक्टंट तेवढेच प्रोडक्ट, लक्षात ठेवायचे आपल्याला.
आता द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय सांगतोय की जेवढे रिॲक्टंट आहेत तेवढेच काय पाहिजेत, प्रोडक्ट पाहिजे. जेवढे रिॲक्टंटमध्ये ॲटम्स आहेत तेवढेच काय पाहिजेत, प्रोडक्टमध्ये ॲटम्स पाहिजे आहेत. लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला एक स्पेशल ट्रिक सांगणार आहे की त्या ट्रिकचा वापर जर तुम्ही केलात डिरेक्टली कोणताही केमिकल इक्वेशन काय करू शकतो आपण, बॅलन्स करू शकतो विदाउट एनी प्रॉब्लम. कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लम न बाळगता हम कौन सी भी रिएक्शन इजीली क्या कर सकते हैं, उसको बैलेंस कर सकते हैं. देखिए कैसी ट्रिक है. सबसे पहले हमको रिएक्शन में देखना है कार्बन. अगर कार्बन नहीं है उसको मारनी है गोली. उसके बाद देखना है हमको क्या, हाइड्रोजन. अगर कार्बन नहीं है तो बाद में क्या देखना है हमको, हाइड्रोजन. कार्बन नसेल तर काय पाहणार आपण, हाइड्रोजन. आणि हाइड्रोजन नसेल, कार्बन भी नसेल तर आम्ही काय पाहतो, ऑक्सिजन पाहतो. मी फक्त पाहायचं सांगतोय. पहिल्यांदा आम्ही रिॲक्शनमध्ये बघणार कार्बन आहे का, तर कार्बनचा विचार करणार. रिॲक्शनमध्ये कार्बन नसेल तर 2 नंबरला कोण बघणार, हायड्रोजन बघणार. हायड्रोजन कार्बन बी नसेल तर आम्ही 3 नंबरला कोण बघणार, ऑक्सिजन बघणार. आणि जर ऑक्सिजन नसेल तर 4 नंबरला आपण काय बघणार, दुसरे एलिमेंट बघणार. पहिल्यांदा आम्ही बघणार कार्बन, नंतर बघणार हायड्रोजन, नंतर बघणार ऑक्सिजन, आणि नंतर उरले सुरले 800 900 900 सगळ्या एलिमेंटला आपण इथं पाहणार. मग माझा उद्देश काय आहे की पहिल्यांदा आपल्याला कार्बनला बॅलन्स करायचे, नंतर आपल्याला हायड्रोजनला बॅलन्स करायचे, नंतर आपल्याला ऑक्सिजनला बॅलन्स करायचे, आणि नंतर आपल्याला उरलेल्या सगळ्या 800 900 एलिमेंटला काय करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे. तर बघा तुमच्यासमोर इथं मी काय दिलेलं आहे, काही कंपाऊंड दिलेले आहेत आणि त्या कंपाऊंडच्या आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स मोजायचे. हा प्रश्न आहे 8वी 9वीचा. ठीक आहे ना. हे जर तुम्हाला येत असेल तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला समजतील नाही तर समजणार नाही. तुम्हाला इथं काय दिले बघा, तुम्हाला इथे दिले 2H2O. ह्याच्यामध्ये हायड्रोजनचे आयटम किती आहेत आणि ऑक्सिजनचे आयटम किती आहेत ते तुम्हाला सांगायचे. हायड्रोजन ऑलरेडी किती आहे, 2 2 आणि 2 4. हायड्रोजन किती झाले, 4. ऑक्सिजन किती आहे तिथं, एकच आहे, पण इथं आपण काय लावलं, कोएफिशियंट 2. तर हायड्रोजन ऑक्सिजन किती झाले, 2. हायड्रोजन किती आहे तिथं, 4. ऑक्सिजन किती आहे तिथं, 2. आम्ही असं काय मोजतो, नंबर ऑफ ॲटम मोजतो. आता फॉर एक्झाम्पल बघा इथं 2CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे. तर तुम्ही जर पाहिलात तर ह्याच्यामध्ये सर कॅल्शियम किती येतो, कॅल्शियम 2 आहेत. ऑक्सिजन किती येतं, 1 इथला 2 आणि इथले 2 2 आणि 2 4. समजतं का मी काय सांगतोय, की हा 2 कोण आहे, कोइफिशियंट आहे. तर हा 2 हा सगळ्यांसाठी कॉमन आहे. तर 2 कॅल्शियम झाले, 2 ऑक्सिजन, 2 × 2 हे काय झाले, 2 × 2 म्हणजे बे इंटू 2 बे 2 4. ऑक्सिजन काय झाली तर 4 आणि हायड्रोजन 2 आणि 2 4. तर काय कॅल्शियम किती येतं, कॅल्शियम 2, ऑक्सिजन 4 आणि हायड्रोजन 4. तर टोटल अशी किती एलिमेंट आहेत, आम्हाला अशी ॲटम मोजता आले पाहिजेत तरच आम्हाला रिॲक्शन काय करता येईल, बॅलन्स करता येईल. अन्यथा आम्हाला रिॲक्शन बॅलन्स करता येणार नाही. आता बघा, आता तुमच्यासमोर दिलेला आहे इथं 2Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड. तर बघा हा 2 सगळ्यांसाठी कॉमन आहे. बे 2 4, ॲल्युमिनियमची किती येतं 4 आणि 3 2 6. ऑक्सिजन किती येतं 6. तर नंबर ऑफ ॲटम जर तुम्हाला मोजता आले तर रिॲक्शन बॅलन्स करणं डाव्या हाताचा खेळ आहे. त्यामुळं नंबर ऑफ ॲटम आम्हाला मोजता येणं गरजेचं आहे मित्रांनो. अगर हमको नंबर ऑफ एटम ही नहीं गिनना आया तो हमको केमिकल रिएक्शन बैलेंस नहीं करना आता. इसलिए थोड़ा सा ध्यानपूर्वक देखिए इधर कि कौन से कंपाउंड में कितने एलिमेंट है, कोएफिशिएंट कितना लगा है और उसको जो उसके बेस में कितना है, कितना नंबर लिखा है, उसको मल्टीप्लाई करके पूरा हमको नंबर ऑफ एटम्स आना चाहिए. अंडरस्टूड. देखिए तो मैंने अभी क्या बोला था आपको कि कौन से भी केमिकल इक्वेशन को, केमिकल रिएक्शन को हमें बैलेंस क्यों करना पड़ता है, बिकॉज नेचर क्या बोलता है, जितना रिएक्टेंट का मास है उतना प्रोडक्ट का मास होना चाहिए अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास. देयरफॉर जितने एटम रिएक्टेंट में है उतनेच ॲटम प्रोडक्ट में रहने चाहिए. जेवढे ॲटम रिॲक्टंटमध्ये आहेत तेवढेच ॲटम प्रोडक्टमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे.
त्यामुळंच त्याचा मास काय आहे, दोघांचा पण सेम आहे. जर ॲटममध्ये घपळा झाला असता तर रिॲक्टंटचा मास वेगळा राहिला असता आणि प्रोडक्टचा मास काय राहिला असता, वेगळा राहिला असता. कारण की मास म्हणजेच काय, त्याच्यामधले असलेल्या ॲटमचं आपण केलेलं वस्तुमान. ठीक आहे ना. तर जेवढे ॲटम रिॲक्टंटमध्ये आहेत तेवढेच ॲटम प्रोडक्टमध्ये असणं गरजेचंच आहे, कंपल्सरी आहे. ठीक आहे ना. तर पुढे बघा, द मास ऑफ रिॲक्टंट इज ऑलवेज इक्वल टू मास ऑफ प्रोडक्ट अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. तर बघा तुमच्यासमोर आपण एक रिॲक्शन बघूयात. तुम्हाला बहुतेक 9वीला अशी एक रिॲक्शन होती. तुम्ही जर नीट पाहिलात सर, ह्याचं जे मास आहे ह्याच्यामध्ये कोण कोण आहे, ह्याच्यामध्ये आहे सिल्वर नायट्रेट आणि हा कोण आहे, सोडियम क्लोराईड. टेस्ट ट्यूबमध्ये कोण दिला आहे, टेस्ट ट्यूबमध्ये सिल्वर नायट्रेट दिलेला आहे आणि खाली कोनिकल फ्लास्कमध्ये काय दिलेलं आहे आम्हाला, सोडियम क्लोराईड दिलेलं आहे. आणि ह्या दोघाला आपण काय करणार, मिक्स करणार. मिक्स केल्यानंतर यांची काय होणार, रिॲक्शन होणार. मिक्स करण्याच्या अगोदर ह्याचं मास किती होतं, 300.23 ग्राम होतं. आणि मिक्स केल्यानंतर रिॲक्शन झाल्यानंतर सुद्धा ह्याचं मास किती आहे, 300.23 ग्रामच आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जेवढे ॲटम रिॲक्शनच्या अगोदर होते तेवढेच ॲटम आता काय आहेत, रिॲक्शनच्या नंतर आहेत. तुम्ही आम्ही कोणीच ॲटम बदलू शकत नाही. आमची तेवढी कॅपॅसिटी नाही, आमची तेवढी ताकद नाही. आम्हाला फक्त काय करायचं, रिॲक्शनला बॅलन्स करायचं आहे. रिॲक्शनला बॅलन्स करण्या अगोदर आधी आम्हाला नंबर ऑफ ॲटम मोजता आले पाहिजेत, मग पुन्हा विचार करायचं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, अदर. मग तुमच्यासमोर एक रिॲक्शन आहे AgNO3. काय रिॲक्शन, AgNO3 ॲक्वियस प्लस NaCl, हे पण कशामध्ये आहे, ॲक्वियस. इट गिव्स AgCl प्रिसिपिटेट. पुढे बघूया आपण ते. अँड NaNO3 हे पण कोण आहे, ॲक्वियस आहे. तर तुम्हाला मी ह्या रिॲक्शनबद्दल थोडीशी तुम्हाला मी माहिती सांगतो की सर, ज्या वेळेस सिल्वर नायट्रेट हा सोडियम क्लोराईडसोबत रिॲक्शन करतो त्यावेळेस इथं तयार होतं, म्हणजे कुणाकुणाची जोडी बनते, सिल्वर आणि सिल्वर आणि Cl ची जोडी बनते. कुणाची जोडी बनते इथं, सिल्वर आणि Cl. इथं काय तयार होतं, AgCl. आणि ह्याचा कलर कसा असतो, व्हाईट कलर असतो. आणि हा काय होतो, रिॲक्शनमध्ये ह्या कोनिकल फ्लास्कमध्ये बॉटमला येऊन बसतो, त्यामुळे त्याला म्हणतात प्रेसिपिटेट. पुढे आपण ते पाहणारच आहे. त्याला काय म्हणतो आपण, प्रेसिपिटेट म्हणतो. तो कुठे येतो, बॉटमला येऊन बसतो, तळाला येऊन. जसं गाळ बसते ना पाण्यामधली, तसा खाली येऊन बसतो. तो कोण आहे, AgCl आहे. तुम्ही जर नीट पाहिलात तर आता बघा सर, ही इकडली साईड कोणती आहे, इकडली साईड कोणती आहे, इकडली साईड आहे रिॲक्टंट, इकडली साईड कोणती आहे, प्रोडक्ट. रिॲक्टंट नेहमी कुठल्याचा असतो, लेफ्ट साईडला. प्रोडक्ट नेहमी कुठल्याचा असतो, राईट साईडला. एकापेक्षा जास्त रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट असतील, दोघांच्या मध्ये काय लिहितो आपण, प्लस. इथं बी काय लिहितो आपण, प्लस. इथं आम्ही काय लिहिलं, फिजिकल स्टेट. हा ॲक्वियस आहे म्हणून ॲक्वियस लिहिलं. हा ॲक्वियस आहे म्हणून ॲक्वियस लिहिलं. हा प्रेसिपिटेट आहे म्हणून तर डाऊनचा आपण ॲरो दिलेला आहे. आणि हा कोण आहे, ॲक्वियस आहे म्हणून तर आपण ॲक्वियस लिहिलेला आहे. कारण की हे कोणत्या फॉर्ममध्ये आहेत, ॲक्वियसच्या फॉर्ममध्ये आहेत. म्हणजे पाण्यामध्ये मिक्स आहेत, त्यालाच काय म्हणतो आपण, ॲक्वियस असं म्हणत असतो. आता तुम्ही जर नीट पाहायला गेलात तर तुम्ही नंबर ऑफ ॲटम मोजायचं. सर इकडे सिल्वर किती येतं, रिॲक्टंट साईडला सिल्वर किती येतं, 1. ना रिॲक्टंट साईडला सिल्वर किती येतं, 1. प्रोडक्ट साईडला किती येतं, बघा बरं, 1च आहे. ठीक आहे ना. मग पुन्हा आपण काय पाहतो, नायट्रोजन. इथं नायट्रोजन 1 आहे, इथं नायट्रोजन 1च आहे. तर इथं बी रिॲक्टंटला बी नायट्रोजन 1 आहे, प्रोडक्टला पण नायट्रोजन 1 आहे. पुन्हा आपण पाहतो ऑक्सिजन. इकडं ऑक्सिजन किती येतं, 3. इथे किती येतं ऑक्सिजन, 3. व्हेरी गुड. इथं बी 3, इथं पण 3. रिॲक्टंटला पण 3, प्रोडक्टला पण 3. मग पुन्हा आपण पाहतो सोडियम. सर इथं सोडियम किती येतं, इथं सोडियम आहे 1. इथं सोडियम किती आहे सर, 1. इथं बी सोडियम 1 आहे, इथं पण सोडियम 1च आहे. ठीक आहे ना. लास्ट पॉईंट काय सर, क्लोरीन. इथं क्लोरीन किती आहे सर, 1 आहे. आणि इथं बी क्लोरीन किती आहे सर, 1च आहे. तर तुम्ही जर पाहिलं जेवढे ॲटम रिॲक्टंट साईडला आहेत तेवढेच ॲटम कुठं आहेत, प्रोडक्ट साईडला आहेत. त्यामुळं ही रिॲक्शन काय आहे, ही रिॲक्शन बॅलन्स्ड आहे. ही रिॲक्शन कशी आहे, बॅलन्स आहे.
समजतं का मी काय सांगतोय? जेवढे ॲटम रिॲक्टंट साईडला आहेत तेवढेच ॲटम काय म्हणजे सिल्वर इथे रिॲक्टंट साईडला एक आहे, प्रोडक्टला एक आहे. नायट्रोजन रिॲक्टंटला एक आहे, प्रोडक्टला एक आहे. ऑक्सिजन रिॲक्टंटला 3 आहेत, प्रोडक्टला 3 आहेत. सोडियम रिॲक्टंटला एक आहे, प्रोडक्टला पण एकच आहे. आणि क्लोरीन रिॲक्टंटला एक आहे आणि प्रोडक्टला एक आहे. ह्याचा अर्थ काय आहे की हे रिॲक्शन पूर्ण काय आहे, ऑलरेडी बॅलन्स आहे. आम्हाला विचार करायची गरज नाही, आम्हाला बॅलन्स पण करायची गरज नाही, कारण की रिॲक्शन काय आहे, ऑलरेडी बॅलन्स रिॲक्शन आहे. म्हणजे बॅलन्स रिॲक्शन कशी असते, अशी असते. तुम्ही बघा इथं सिल्वर किती, एक. इथं सिल्वर एक, सिल्वर काय झाला, बॅलन्स. इथं नायट्रोजन किती, एक. इथं नायट्रोजन किती, एक. हा पण काय झाला, ऑलरेडी बॅलन्स झाला. इथं ऑक्सिजन किती, 3. इथं ऑक्सिजन किती, हा पण बॅलन्स झाला. इथं सोडियम एक, इथं सोडियम एक, हा पण बॅलन्स झाला. इथं क्लोरीन एक आणि इथं क्लोरीन एक, हा पण काय झाला, बॅलन्स झाला. तर ही रिॲक्शन काय आमची बॅलन्स रिॲक्शन आहे. मग आता सर एखादी आम्हाला अनबॅलन्स रिॲक्शनचं हे सांगा. आता बघा तुमच्या समोर एक रिॲक्शन आहे, फॉर एक्झाम्पल हां तुमच्या समोर एक रिॲक्शन आहे, 1 सेकंड. सोडियम हायड्रॉक्साईड रिॲक्टेड विथ सल्फ्युरिक ॲसिड. आता बघा सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय, 1 सेकंड. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय हो, NaOH. हा कोण आहे, सोडियम हायड्रॉक्साईड. इज रिॲक्टेड विथ सल्फ्युरिक ॲसिड. सगळ्याला माहिती सल्फ्युरिक ॲसिडचा फॉर्म्युला काय, H2SO4. हा कोण आहे, सल्फ्युरिक ॲसिड. इट गिव्ज, हे रिॲक्शन भेटल्यानंतर काय तयार होत आहे. तुम्हाला मी एक मुद्दा सांगतो, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिजन आणि हायड्रोजन पाहायला दिसेल, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिजन आणि हायड्रोजन पाहायला भेटेल, डोळे झापून इथं काय तयार होणार आहे, वॉटर तयार होणार आहे. डोळे झापून लिहायचं. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिजन आणि हायड्रोजन दिसेल, डोळे झापून काय तयार होणार आहे, पाणी तयार होणार आहे. उरला कोण आमचा, सोडियम आणि एस. इथं काय होणार, Na2SO4. हा कोण आहे आमचा, सोडियम सल्फेट. आपण खूप डिटेलमध्ये नंतर पाहणार आहे की हे नेमकं असते काय, ठीक आहे ना. तात्पुरतं लक्षात ठेवा, हे रिॲक्शन आहे. हे जे तुम्हाला वर्डमध्ये दिलेली इक्वेशन आहे, शाब्दिक जे इक्वेशन आहे, त्याला आपण कशामध्ये केलेलं आहे, केमिकलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता बघा की सर रिॲक्शन बॅलन्स करत असताना काही स्टेपचा आम्हाला विचार करावा लागतो. पायऱ्या, स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम गिवन वर्ड इक्वेशन. काय हो, पहिली स्टेप काय, हे जे वर्ड इक्वेशन दिलेलं आहे त्याचं आम्हाला रूपांतर कशामध्ये करायचे, केमिकल इक्वेशनमध्ये करायचं आहे. तर सरळ सरळ हे रिॲक्शन आम्हाला याचे NaOH प्लस H2SO4 इट गिव्ज Na2SO4 प्लस H2O. काय अडचण, दिलेलं इक्वेशन आम्हाला कशामध्ये लिहायचे, केमिकल. आणि काय करायचं, अर्धा मार्क घेऊन जायचा. परीक्षेमध्ये पहिली स्टेप काय लिहिलात तुम्ही, राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम गिवन वर्ड इक्वेशन. म्हणजे दिलेल्या वर्ड इक्वेशनपासून आम्हाला काय बनवायचे, केमिकल इक्वेशन बनवायचे आणि तुम्हाला लिहायचं आहे. आणि फुकट अर्धा मार्क ते 1 मार्क तुम्हाला घेऊन जायचं आहे. चेक वेदर द इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट कंपेअरिंग नंबर ऑफ ॲटम. आता काय करायचे, आम्हाला चेक करायचे. चेक करण्यासाठी आम्ही काय करतो, असं एक बॉक्स तयार करतो आणि बॉक्समध्ये काय करतो, जेवढे ॲटम आहेत तेवढे ॲटम लिहितो. कोणते कोणते ॲटम आहेत, सोडियम आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, सल्फर आहे. बघा सोडियम, हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर. सोडियम इथं काय लिहिलं आपण, इकडे बघा, हां इथं सोडियम एक ॲटम लिहिला, ऑक्सिजन लिहिला, हायड्रोजन लिहिला आणि सल्फर लिहिला. एवढे 4च ॲटम या रिॲक्शनमध्ये आम्हाला पाहायला भेटतात. तर आता बघायचे आपल्याला सर रिॲक्टंट साईडला सोडियम किती येतं, रिॲक्टंट साईडला सोडियम आहे फक्त 1. रिॲक्टंट साईडला सोडियम किती आहे, फक्त 1. प्रोडक्ट साईडला किती येतं, 2. कळतंय सर. रिॲक्टंट साईडला ऑक्सिजन किती येतं, इथं 1 आणि इथं 4. त्याची 1 आणि 4 किती, 5. तर रिॲक्टंट साईडला ऑक्सिजन किती येतं, 5. प्रोडक्ट साईडला ऑक्सिजन किती येतं, हे 4 आणि 1 5. किती येतं, 5. कळतंय. मग पुन्हा पुढे हायड्रोजन इथं किती आहेत सर, 1 आणि 2 3. इथं हायड्रोजन किती आहेत सर, फक्त 2. तर रिॲक्टंट साईडला हायड्रोजन किती येतं, 3. आणि प्रोडक्ट साईडला हायड्रोजन किती येतं, 2. आणि सर सल्फर इथं किती आहे, 1. आणि सल्फर इथं किती आहे, 1. इथं काय करणार आपण, 1 आणि 1. म्हणजे मला ह्या रिॲक्शनवरून एक गोष्ट कळाली, ह्या रिॲक्शनवरून मला एक गोष्ट कळाली की ह्या रिॲक्शनमध्ये
हायड्रोजन, ह्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन अँड सोडियम काय आहे तो अनबॅलन्स आहेत. येस ऑर नो? ह्या रिॲक्शनमध्ये सोडियम आणि हायड्रोजन काय आहेत अनबॅलन्स आहेत. त्याला आता आम्हाला काय करायचे बॅलन्स करायचे. हां तर इथं लिहायचं काय लिहायचं की दिस रिॲक्शन इज काय लिहायचं आम्हाला दिस रिॲक्शन इज अनबॅलन्स्ड. ही रिॲक्शन काय आहे अनबॅलन्स्ड आहे. कळतंय? मग डायरेक्ट आता काय करायचे आमच्या ट्रिकचा यूज करायचे. आमची ट्रिक काय पहिल्यांदा काय चेक करायचं आम्हाला पहिल्यांदा चेक करायचं आहे कार्बन नंतर चेक करायचे हायड्रोजन. पहिल्यांदा काय चेक करणार आपण कार्बन. कार्बन नसेल तर काय पाहणार हायड्रोजन. हायड्रोजन नसेल तर काय पाहणार ऑक्सिजन आणि ऑक्सिजन नसेल तर काय पाहणार अदर. काय अडचण? तर आता बघा हे सगळ्या गोष्टी सोडा आणि आता बघा इकडं हां आता बघा की सर तुम्ही थोडंसं मागच्या पेजवर यायचं कोणत्या बी रफ पेजवर यायचं आणि ही रिॲक्शन लिहायची. रिॲक्शन कशी लिहिणार पहिल्यांदा कोण आहे सोडियम हायड्रॉक्साईड NaOH लिहिलात. पुन्हा काय लिहिणार सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 इट गिव्स Na2SO4 आणि प्लस H2O. आता ह्याच्यामध्ये काय हो आता आम्हाला हे बघायचं नाही. हे फक्त लिहिलो आपण 2 स्टेप लिहिलो. पहिली स्टेप काय लिहिलो की दिलेले जे वर्ड इक्वेशन आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचे केमिकल इक्वेशनमध्ये. दुसरा मुद्दा काय की आम्हाला चेक करायचे की रिॲक्शन बॅलन्स आहे का अनबॅलन्स. त्यासाठी आम्ही तक्ता काढला सगळे एलिमेंट लिहिले रिॲक्टंट साईडचे आयटम लिहिले प्रोडक्ट साईडचे आयटम लिहिले. दुसरी स्टेप झाली. दुसरी स्टेपमध्ये आम्हाला कळतं की हे रिॲक्शन बॅलन्स आहे का अनबॅलन्स आहे. तर लिहायचं ही रिॲक्शन बॅलन्स नाही हे रिॲक्शन बॅलन्स नाही म्हणलं. मग आता आम्हाला काय करायचे ह्या रिॲक्शनला काय करायचे रिॲक्शनला बॅलन्स करायला चालू करायचे. मग बॅलन्स करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. ती ट्रिक काय आहे की आम्हाला पहिल्यांदा काय बघायचे कार्बन. कार्बन नसेल तर आम्ही काय पाहतो हायड्रोजन. इथं काय पाय इथं हायड्रोजन किती येतं इथं आहेत 3 हायड्रोजन. इथे किती आहेत 2 हायड्रोजन. ठीक आहे ना. समजा मी जर इथं 2 लावलो तर हायड्रोजन किती झाले 2 आणि 2 4. 2 हे 2 हायड्रोजन आणि हे 2 हायड्रोजन किती झाले 4. आणि मी जर इथं 2 लावलो कुठं इथं तर हे बी किती झाले 4. तर इकडले हायड्रोजन किती 4 इकडले हायड्रोजन किती 4. आता परत एक बार चेक करायचं. मी तुम्हाला डबल एक वेळ सांगतो मी काय सांगालो समजून घ्या एक वेळेस नीट. इकडे बघा NaOH प्लस H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड इट गिव्स Na2SO4 प्लस H2O. आता मी तुम्हाला म्हणलं होतं की 2 स्टेप आपण केल्या कंप्लीट. पहिली स्टेप काय केली आपण रिॲक्शन जे वर्ड इक्वेशन आहे त्याला केमिकल इक्वेशनमध्ये केलं. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय केलं नंबर ऑफ ॲटम प्रोडक्ट साईडचे लिहिले आणि रिॲक्टंट साईडचे लिहिले. असं कळालं की हे रिॲक्शन बॅलन्स नाही. कशावरून कळालं आम्ही इथले ॲटम्स बघितले आणि आम्हाला कळालं की हे रिॲक्शन बॅलन्स नाही. मग आता आपण काय करतो आता आपण ट्रिकचा वापर करणार. ट्रिकमध्ये मी तुम्हाला काय सांगितले पहिल्यांदा काय बघायचे कार्बन नंतर तुम्हाला काय बघायचे हायड्रोजन नंतर तुम्हाला काय बघायचे ऑक्सिजन आणि नंतर तुम्हाला काय बघायचे अदर ॲटम्स. मग पहिल्यांदा आपण काय बघणार इथं कार्बन तर हे रिॲक्शनमध्ये नाही आम्ही काय बघणार हायड्रोजन. इथं हायड्रोजन किती येतं टोटल हायड्रोजन 3. इथं टोटल हायड्रोजन किती येतं 2. तर आता काय करणार जर इथं ऑड नंबर असेल त्याला काय करून घ्यायचं आपल्याला इवन नंबर. आता मी तिथं 2 लावलो तिथे किती हायड्रोजन झाले 2 आणि 2 4. इथे किती येतं 2. इथे बी डोळे झापायचं काय लावायचं 2 लावायचं. 2 आणि 2 किती झाले 4. इथे बी किती येतं 4. तर हायड्रोजन काय झाले बॅलन्स झाले. परत एक वेळेस चेक करायचं की सर हायड्रोजन किती येतं 4. इथे बी किती आहे हायड्रोजन 4. हायड्रोजनच्या नंतर आम्ही काय बघतो ऑक्सिजन. इथं बघ ऑक्सिजन किती आहेत सर 1 आणि ऑक्सिजन किती झाली इथं 2 आणि इथे किती येतं 4. 2 आणि 4 किती 6. इथे किती आहेत सर 2 आणि इथे किती येतं सर 2. इथे 4 आणि इथे किती 2 तर 4 आणि 2 6. इथं पण ऑक्सिजन 6 झाले इथं पण ऑक्सिजन 6 झाले. इथं पण कार्बन किती झाले सॉरी इथं पण हायड्रोजन किती झाले 4. इथं पण हायड्रोजन किती झाले 4. आपण काहीच केलं नाही. पुन्हा बघायचं सर आता आम्ही काय बघितलं हायड्रोजन बघितलं ऑक्सिजन बघितलं. आता आम्हाला काय बघायचे उरलेले ॲटम. उरलेले कोण येतं सोडियम. इथं सोडियम किती आहेत सर 2. इथं सोडियम किती आहेत सर 2 बघा बरं Na2. इथं बी 2 आणि इथं पण 2. आता उरला कोण सर आमचा सल्फर. इथं सल्फर किती आहे सर 1 आणि इथं सल्फर किती आहे 1. तर टोटल रिॲक्शन काय झालेली आहे बॅलन्स झालेली आहे. ॲटोमॅटिक रिॲक्शन काय होते आमची बॅलन्स होते. कसं लास्ट एक वेळेस हां
आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं की सर पहिल्यांदा आम्हाला काय कुणाला बॅलन्स करायचे, हां NaOH प्लस H2SO4 इट गिव्स Na2SO4 प्लस H2O. तर आम्ही पहिल्यांदा काय केलं, सरळ सरळ हायड्रोजनला बॅलन्स केलं. इथं 3 आहेत, इथं काय म्हटलं आपण 4 करून घेतलं. इथे किती येतं 2 आहेत, इथं काय लावलं आपण 2, 2 आणि 2 काय झाले 4. रिॲक्शन झाली बॅलन्स. मी तुम्हाला म्हटलं होतं की पहिल्यांदा काय बघायचे, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. तुम्ही एकाला बॅलन्स केला तर पूर्ण रिॲक्शन ऑटोमॅटिक काय होते, बॅलन्स होते. आम्हाला पूर्ण बाकीचे क्रॉस पुस्तकात जी दिल्याप्रमाणे क्रॉस करणं हे करणं ते काय करायची गरज नाही. इथं आपण काय केलंय सर, आपण इथं रिॲक्टंट साईडला काय केलंय, हां रिॲक्टंट साईडला आपण केलेलं आहे इथं प्लस 1 हायड्रोजन केले. इथे किती झाले हायड्रोजन 4. आणि इथे काय केलं सर, इंटू 2 न गुणलेला आहे, इथे किती झाले 4. काय अडचण. पुन्हा ॲटोमॅटिक इथं आपण काय केलं, ॲटोमॅटिक इथं सोडियम किती झाले सर, +1 केला 2 झाले. इथं सोडियम बी काय झाले ऑलरेडी बॅलन्स झालेले आहेत. इथे मग आता काय करणार आपण, हिस्सा इथं आपण काय केलो, इथं आपण हायड्रोजन किती केलो 4 केलो आणि सोडियम किती केलो आपण, सोडियम इथं आपण केलं 1. हे कुठं रिॲक्टंट साईडला, हे कुठं सॉरी 1 सेकंड ना, हां आपण काय केलं सर, रिॲक्टंट साईडला हायड्रोजन 1 वाढवला आणि प्रोडक्ट साईडला हायड्रोजन किती वाढवले 2 वाढवले. हे लिहायची गरज नाही. पहिली स्टेप काय लिहिली आपण, पहिली स्टेप लिहिली आपण जे आम्हाला वर्ड इक्वेशन दिलं आहे त्याला आपण कशामध्ये लिहिलं, केमिकल इक्वेशनमध्ये लिहिलं. नंतर आपण काय केलं, चेक केलं आणि डायरेक्ट तुम्ही काय करा, बॅलन्स झालेली इक्वेशन तुम्ही लिहू शकता. पहिली स्टेप काय, पहिल्या स्टेपमध्ये आम्हाला वर्ड इक्वेशनचं केमिकल इक्वेशन लिहायचे, दुसऱ्या स्टेपमध्ये आम्हाला ॲटम्स चेक करायचे आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आम्हाला डायरेक्ट काय लिहायचे, बॅलन्स इक्वेशन, जी की आपल्या ट्रिकचा वापर करून. खूप सिंपल आहे. पहिल्यांदा काय करायचे आम्हाला, वर्ड इक्वेशनचं केमिकल इक्वेशन. नंतर आम्हाला काय करायचे, सॉरी हां तो पहले हमें क्या करना है, पहले हमें चेक, हमें जो इक्वेशन दिया है वर्ड में उसको हमें केमिकल में कन्वर्ट करना है. बाद में नंबर ऑफ एटम्स चेक करने हैं, रिएक्टेंट में कितने एटम्स है और प्रोडक्ट में कितने एटम्स है. बाद में हमें क्या करना है, हमारे ट्रिक का यूज़ करना है, कार्बन हाइड्रोजन ऑक्सीजन, और डायरेक्टली रिएक्शन बैलेंस करके थर्ड स्टेप में लिखना है. आपको 2 या 3 मार्क इजीली मिल जाएंगे. ओके हे देखो NaOH H2SO4. इथं आपण फक्त काय केलेलं आहे, इथं आपण फक्त इथं 2 आणि इथं 2 लावलेल्या रिॲक्शन काय झाली आहे, ऑलरेडी आमची बॅलन्स झालेली आहे. कारण की इकडे हायड्रोजन किती होते 3, इकडे हायड्रोजन किती येतं 2, इकडले आपण 4 करून घेतले, इकडे पण आपण काय केलं 4 करून घेतले. रिॲक्शन ऑटोमॅटिक काय झाली आमची बॅलन्स झालेली आहे. तुम्ही जर दुसरे कुठाने करत बसलात तर ते रिॲक्शन तुम्हाला लवकर बॅलन्स होणार नाही. फक्त ट्रिकचा यूज करायचा आणि तुम्हाला रिॲक्शन काय होऊन जाईल, ऑटोमॅटिकली बॅलन्स होऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे ना. लास्ट पॉईंट बघा. आता तुमच्या समोर हे काय तर एक्झाम्पल आहे ना, 1 मिनिटात सांगू आपण. आता आपण सगळ्या रिॲक्शन 1 मिनिटामध्ये बॅलन्स करूयात. हे बघा सर, इथं बघा सर, तुम्ही जर हे रिॲक्शन पाहिजे कोणती, इकडे बघा 1 सेकंद, एका सेकंदामध्ये आपण क्लिअर करू. H2S2O7 प्लस H2O इट गिव्स H2SO4. अकॉर्डिंग टू आपले नियम पहिल्यांदा काय करायचे, दिलेली रिॲक्शन जशाला तशी लिहायची पहिला. दुसरा मुद्दा काय, नंबर ऑफ ॲटम चेक करायचं रिॲक्टंट साईडला. आता इथे ह्याच्यामध्ये कोणते कोणते येतात, हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन झाले, हे 3 येतं. तर रिॲक्टंट साईडला किती आहेत हायड्रोजन, 2 आणि 2 4. प्रोडक्ट साईडला किती आहेत हायड्रोजन, फक्त 2. हां पुन्हा रिॲक्टंट साईड सल्फर किती येतं, सल्फर आहे सर किती 2, इकडे किती सल्फर आहेत फक्त 1. हां इथं ऑक्सिजन किती आहेत सर 7. हां इथे किती आहेत फक्त 4. हे लिहिलं. हां इथं ऑक्सिजन किती येतं, सॉरी इथं ऑक्सिजन येतं 8 आणि इथे किती येतं 4. तर सगळे ॲटम काय येतो इथं अनबॅलन्स आहेत. ते असलं बघून आपण डोकं खराब होते. आम्हाला फक्त काय करायचे, हे लिहिलो, हे लिहिल्यानंतर ट्रिकचा वापर करायचे. ट्रिक काय आपली, पहिल्यांदा काय चेक करायचे कार्बन, नंतर काय चेक करायचे हायड्रोजन, नंतर काय चेक करायचे ऑक्सिजन आणि नंतर आम्हाला काय चेक करायचे अदर. ठीक आहे ना. आता हे लिहिलो तुम्ही, हे लिहिल्यानंतर सोडून द्यायचं, पुन्हा डायरेक्ट ट्रिकचा वापर करायचा. पहिल्यांदा काय बघणार सर आपण, 1 सेकंद, पहिल्यांदा आपण काय पाहणार सर हायड्रोजन. इथे किती हायड्रोजन आहेत सर 2 आणि 2 4. इथे किती आहेत सर 2च आहेत. काय लावा सरळ सरळ 2 लावा, सरळ सरळ काय लावा 2 लावा. आता 2 लावल्यावर काय होईल, इकडे बघा 1 सेकंद, फास्ट एकदम फास्ट. हां
H2S2O7 प्लस H2O इट गिव्स H2SO4. सर इथे किती हायड्रोजन येतं 2 आणि 2 4. इथे किती फक्त 2. इथे काय लावून टाका 2. आता रिॲक्शन परत चेक करा. इथं हायड्रोजन किती सर 4. इथे किती हायड्रोजन 4. इथं सल्फर किती सर 2. इथं सल्फर किती सर 2. इथं ऑक्सिजन किती सर 7 आणि 1 8. इथं ऑक्सिजन किती 4 2 8. रिॲक्शन बॅलन्स. आपण फक्त काय केलं इथं बघितलं कसलं घाबरतो आपण की कसं बॅलन्स करायचं याला. इथे 4 तर इथं 2, इथं 2 तर इथं 1, इथं 8 तर इथं 4. आपण काहीतरी केलो का फक्त काय केलं हायड्रोजनला बॅलन्स केलं बाकी रिॲक्शन ऑटोमॅटिक काय झाली आपली बॅलन्स झालेली आहे. नेक्स्ट बघा लास्ट एक तुम्हाला घरी घरी काय आपण ऑलरेडी केलेलीच आहे रिॲक्शन इथं. हां इथं बघा हां हे रिॲक्शन बघा SO2 प्लस H2S इट गिव्स S प्लस H2O. काय करायचं दिलेली रिॲक्शन जशाला तशी लिहिली. रिॲक्टंट साईडला रिॲक्टंटचे ॲटम, प्रोडक्ट साईडला प्रोडक्टचे ॲटम. मग आम्ही ॲटम मोजल्यानंतर परत बघा इकडे काहीच करायचं नाही. काय केलं आपण इथं कोण आहे सल्फर आहे, नंतर कोण आहे ऑक्सिजन, नंतर हायड्रोजन. रिॲक्टंट साईडला सल्फर किती येतं 1 आणि 1 किती झाली इथं 2. प्रोडक्ट साईडला किती येतं फक्त 1च आहे. रिॲक्टंट साईडला हायड्रोजन किती आहे ऑक्सिजन किती येतं 2. प्रोडक्टला किती येतं फक्त सर 1. ठीक आहे ना. पुन्हा हायड्रोजन इथे किती येतं सर 2. इथे किती हायड्रोजन 2. तर इथं कोण अनबॅलन्स आहे सल्फर आणि ऑक्सिजन. हे सोडून द्यायचं आपली ट्रिक काढायचं. ट्रिक काय आपली पहिल्यांदा बघायचं कार्बन, नंतर बघायचं हायड्रोजन, नंतर बघायचं ऑक्सिजन अँड देन अदर. मग इथं कार्बन आहे का नाही. हायड्रोजन किती असेल इथं 2. इथे किती आहे सर 2. हायड्रोजन ऑलरेडी काय आहेत आमचे बॅलन्स आहेत. मग हायड्रोजनच्या नंतर कोणाला बघतो आपण ऑक्सिजनला. इथे किती ऑक्सिजन आहे सर 2. इथे किती आहे सर 1च आहे. आता काय करायचं डोळे झापायचं 2 लावायचं. इथं लावायचं नाही 2 इथं लावायचं नाही समोर लावायचं 2 लावलो. आता परत एक वेळेस रिॲक्शन चेक करायची सर. आता परत कुठून चेक करणार तुम्ही हायड्रोजनपासून चेक करणार. इथे किती हायड्रोजन सर 2. इथे किती झाले आता 4. इथं काय करायचं डोळे झापून 2 लावायचं. पुन्हा परत रिॲक्शन चेक करायची. सर इथं हायड्रोजन किती 4. इथं हायड्रोजन किती 4. हायड्रोजन काय झाले बॅलन्स. इथं ऑक्सिजन किती 2. इथं ऑक्सिजन किती 2. ऑक्सिजन पण काय झाले बॅलन्स झाले. आता चेक करायचं कुणाला नंतर कोण आहे सल्फर. सर इथं सल्फर किती येतं 1. इथं सल्फर किती आहेत सर 1. सल्फर बी बॅलन्स झाले. माझ्या ट्रिकच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही गेला तर तुम्हाला एक पण रिॲक्शन इझी काय होऊन जाईल ते बॅलन्स होऊन जाईल. आपण काहीतरी केलो का नियमातच केलो. पहिल्यांदा काय केलो आपण हायड्रोजन बॅलन्स होता मग आपण कुणाला बॅलन्स केलं ऑक्सिजनला. ऑक्सिजन बॅलन्स झाल्यामुळे कुणाचं बिघडलं हायड्रोजनचं. मग पुन्हा परत आपण हायड्रोजनला काय केलं बॅलन्स केलं. काय अडचण बरोबर आहे की मी H2S आहे की हां इथं सॉरी इथं सल्फर वन सेकंड हां इथं सल्फर किती येतं 2 आणि इथं सल्फर किती आहे 1. इथे बी काय लावून टाका 2. रिॲक्शन झाली बॅलन्स आपली. ठीक आहे ना. तर बघा थोडंसं जर डोकं तुम्ही लावलात तर 1 मिनिटामध्ये परत एक वेळेस रिॲक्शन आहे काय SO2 प्लस H2S. थँक्यू फॉर रिमेंबर. हां पुढे S प्लस H2O. बाकी ते पहिली स्टेप माहिती दिलेली रिॲक्शन जशाला दिसल्या. इकडल्या साईडला रिॲक्टंटचे आयटम, तिकडल्या साईडला प्रोडक्टचे आयटम. मग पुढे या ट्रिक काय सांगते आपली. पहिल्यांदा कुणाला बॅलन्स करा कार्बनला. कार्बन नसेल तर कुणाला बॅलन्स करा हायड्रोजनला. इथं हायड्रोजन किती आहेत सर 2. इथे किती आहेत हायड्रोजन 2. हायड्रोजन आमचे ऑलरेडी काय येतं बॅलन्स आहेत. मग हायड्रोजन बॅलन्स असल्यानंतर पुढे कुणाला बघतो आपण ऑक्सिजनला. इथे किती ऑक्सिजन आहे सर 2. इथे किती आहे सर 2. म्हणजे डोळे झाप 1 लावायचं 1 आहे इथं लावायचं सरळ 2. इथं ऑक्सिजन किती झाली 2. मग पुन्हा परत सुरुवातीपासून चेक करायचं. हायड्रोजन किती असेल इथं 2. इथे किती झाले आता 4. इथे काय लावायचं डोळे झाप इथे काय लावायचं 2. 2 आणि 2 4. आता परत एक वेळेस चेक करायचं. हायड्रोजन किती येतं सर इथं 4. इथे किती हायड्रोजन येतं 4. इथं ऑक्सिजन किती 2. इथं ऑक्सिजन किती 2. आता उरला कोण आमचा सल्फर. इथं सल्फर किती सर 2. इथं सल्फर किती येतं 2 हे 2 आणि हे 3 सॉरी हे 2 आणि हे 3. इथे सल्फर किती येतं 3. मी इथे पिकाला टाकायचं 3. आता परत एक वेळेस चेक करा फास्टमध्ये. हायड्रोजन किती इथं 4. इथं हायड्रोजन किती 4. इथं ऑक्सिजन किती 2. इथं ऑक्सिजन किती 2. इथं सल्फर किती 1 आणि 2 3. आणि इथं सल्फर किती 3. ते रिॲक्शन काय झाली आमची बॅलन्स झालेली आहे. कळलं.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं काय संपवलेलं आहे, बॅलेन्सिंग ऑफ केमिकल रिॲक्शन. आय होप यू अंडरस्टँड द होल चॅप्टर. हां, आता 1 मिनिटामध्ये बघा हे रिॲक्शन आहेत. हां, हे तुम्हाला होमवर्कसाठी आहे. नायट्रोजन प्लस हायड्रोजन इट गिव्ज NH3. इथं हायड्रोजन किती येतं 2, इथे किती येतं 3. इथं काय करून टाका, सम करून टाक. इथं जर तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला लगेच समजेल, पुन्हा किती किट नको आपल्याला. इकडे बघा, हा इथं ऑड आहे, ज्या ठिकाणी ऑड आहे त्या ठिकाणी आम्हाला काय करायचे, इवन करायचे. इवन करण्यासाठी म्हणजे काय करायचं, 2 न गुणणार. तर 3 दुनी 6. हायड्रोजन किती झाले इथं 6, इथे किती येतं 2, इथं काय लावून टाका 3. 3 दुनी 6. रिॲक्शन झाली आमची ऑलरेडी बॅलन्स. 3 दुनी 6, 3 दुनी 6. नायट्रोजन किती 2, नायट्रोजन किती 2. काय अडचण, परत समजून घ्या मी काय सांगणार आहोत. इकडे बघा सर, इथं हायड्रोजन किती येतं 3 आहे, इथे किती येतं 2. ज्या ठिकाणी ऑड नंबर आहेत हायड्रोजनचे त्या ठिकाणी काय करायचं, आम्हाला इवन करायचे. पण इवन करण्यासाठी सर्वात जवळचा इवन नंबर कोणता आहे, 4 आहे. ह्याला मी 4 कसं बनवू, आता बनवू शकत नाही ना. इथे 1 लावल्यावर 3 राहते. इथे काय करणार आहे, 3 दुनी 6. किती झाले हायड्रोजन इथं 6. इथे किती येतं 2, इथे काय लावून टाका 3. 3 दुनी 6. आता बघा नायट्रोजन किती सर 2, नायट्रोजन किती 2, हायड्रोजन किती 6, हायड्रोजन किती 6. रिॲक्शन इथे काय झाली आमची बॅलन्स झालेली आहे. हे तुम्हाला घरी करण्यासाठी आहे. तुम्ही होमवर्क समजा, कॅल्शियम क्लोराईड CaCl2 प्लस सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 इट गिव्ज कॅल्शियम सल्फेट CaSO4 प्लस हायड्रोजन क्लोराईड म्हणजे काय HCl. हे रिॲक्शन आहे. हे रिॲक्शन तुम्हाला काय करायचे, घरी बॅलन्स करायचं आहे. तर आय होप तुम्हाला हे चॅप्टर समजलं असेल. तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये, टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. तुम्हाला जर काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करा, तुमची कमेंट टाका. मी ते 100% सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. आणि त्याचबरोबर हा यूट्यूब चॅनल तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला काय करा, सपोर्ट करा मित्रांनो. तर टेक केअर, बाय बाय, सी यू सून, सी यू टुमारो नेक्स्ट लेक्चर. थँक्यू सो मच, बाय बाय.